नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी, अजून काही मनामध्ये प्रश्न आहेत, अजून काही शंका असतील तर प्लीज बोल माझ्याबरोबर, मनामध्ये ठेवू नकोस. तेव्हा इथे ईश्वरी लगेचच एका क्षणाचाही विलंब न करता ती अर्णवला विचारते की सर, ही किरण कोण आहे हो? आणि किरण बरोबर बोलताना तुम्ही माझ्याबरोबर बोलत का नाही? इतकं तिच्याबरोबर महत्त्वाचं काय बोलायचं असतं, की तुम्हाला तिच्याबरोबर जाऊन प्रायव्हेटमध्ये बोलावं लागतं? एवढं काय बोलायचं असतं तिच्याबरोबर, जे तुम्ही माझ्यासमोर बोलू शकत नाही? तेव्हा इथे अर्णव आता तिला काहीच बोलत नाही. तो तीसुद्धा ईश्वरीची शंका दूर करतो. अर्णव जातो आणि आता किरणला आपल्या मोबाईलवरून फोन करतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "हां किरण बोल ना." आणि तो त्याच्याबरोबर महत्त्वाच्या कामाविषयी बोलायला सुरुवात करतो. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणत असते, की "सर तुम्ही हे काय केलंत? फोन ठेवा बरं आधी." तेव्हा इथे अर्णव फोन स्पीकरवरती टाकतो आणि त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात करतो. तेव्हा किरण इथे एक मुलगी नसून मुलगा आहे, हे त्याच्याबरोबर आता बोलताना ईश्वरीला सुद्धा समजलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, की "तुला माहिती आहे का किरण, म्हणजे माझ्या बायकोला एक शंका आहे, की किरण हे नाव फक्त मुलीचं नसून मुलाचं सुद्धा असू शकतं का? तिला आत्ता ते समजलंय. ती खूपच जास्त विचारात पडली." तेव्हा इथे किरण म्हणतो, की "मॅम, तुम्हाला जे वाटतंय ते योग्यच आहे. पण किरण हे नाव फक्त मुलीचं नसून मुलाचं सुद्धा आहे, कारण ते माझं ठेवलेलं आहे." तेव्हा इथे ईश्वरी गप्पच बसते. अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर बघितलंस? तुझी शंका दूर झाली आहे का? म्हणजे किरण ही मुलगी नाही आहे, तर मुलगा आहे." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, पण तुला इतका राग का आला? जेव्हा मी किरणबरोबर बोलायचो, तेव्हा तुला राग यायचं का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो सर, तुम्ही जेव्हा किरणबरोबर बोलायचात आणि मला वाटायचं की ती मुलगी आहे, तेव्हा मला खूप राग यायचा, मला खूप त्रास झाला सर. मला का नाही सांगितलं तुम्ही की किरण मुलगी नाही मुलगा आहे म्हणून?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, अगं पण तुला का राग आला? कारण तुझ्यासाठी तर हे लग्न फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे ना. हे लग्न लग्न नाही आहे. मग तुला का इतका राग आला?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "का म्हणजे? हे लग्न आता मी मानायला लागले. आपलं लग्न झालंय सर, मी तुमची बायको आहे. लग्न, शादी, मॅरेज माझ्याबरोबर झाले ना, मग मला राग येणार नाही. मी कोण आहे सर तुमची?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "बायको, त्याचबरोबर पत्नी, वाईफ." असं आता अर्णवसुद्धा तिला म्हणतो. ईश्वरी म्हणते, "सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याशिवाय जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघितलत किंवा तिच्याबरोबर बोललात ना, तर मी हे अजिबात सहन करून घेणार नाही आहे सर. मला ते अजिबात चालणार नाही. कळलं तुम्हाला?" ईश्वरीने अर्णवला जणू काही धमकी दिलेली असते. अर्णवसुद्धा तुला विचारतो, "का पण? तुला का नाही चालणार? कारण हे लग्न तर तू फक्त दुनियेला दाखवण्यासाठी केलं होतंस ना, त्याच्यासाठीच होतं ना. मग आता तुला हे लग्न इतकं महत्त्वाचं का वाटतंय?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "कारण तेव्हा मी रागात होते. आता नाही आहे. हे लग्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा तुम्ही दुसरं कुणाजवळ बोललेलं मला अजिबात चालणार नाही. मला ते सहनच होणार नाही." तेव्हा अर्णव म्हणतो, "का मी सिंदूर? कोण आहे मी तुझा? आधी तुला राग येत नव्हता, मग आता तुला राग का येईल सांग ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "कारण मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केलाय. माझं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे सर. आय लव्ह यू सो मच." तेव्हा अर्णव म्हणतो, "काय? मी सिंदूर, हे सगळं तू बोलतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो सर, हे सगळं मीच बोलतेय." तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला आता मिठी मारते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर, मला खरंच वाटत नाहीये की हे सगळं तू बोलतेस." तेव्हा इथे ईश्वरी अर्णव आता दोघेजण भानावरती येतात. अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर, अगं काय झालं, कुठे हरवलीस?" तर ते ईश्वरीने बघितलेलं स्वप्न असतं. तिने अर्णवला इथे प्रपोज केलेलंच नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण इथे आता ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. अंजली मात्र टेन्शनमध्ये असते. तिला सतत आठवत असतं, राकेशने अंजलीला सांगितलेलं असतं, की अर्णव त्या सुवर्ण पादुकांच्या बाबतीत जे काही मला ज्या पद्धतीने टोनमध्ये बोलला, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मी अर्णवकडून पैसे घेणार नाही आहे. तेव्हा अंजली इथे आता टेन्शनमध्ये असताना आजी म्हणते, की "अंजू बेटा काय झालं? कसला विचार करतेस एवढा?" तेव्हा इथे अंजली म्हणते,
नाही आजी, काही नाही. तेव्हा ईश्वरीचं लक्ष आता अंजलीकडे जातं. तेव्हा ईश्वरीला वाटतं की अंजलीताईंना इतकं टेन्शन कसलं आलंय. तेव्हा ती अर्णवला खुणावते आणि म्हणते, अंजलीताईंना विचारा काय झालंय ते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई अगं काय झालं बोलशील का? इतकं टेन्शन कसलं आलंय तुला? गप्प गप्प का आहेस? तेव्हा अंजली म्हणते, नाही काही नाही. तेव्हा ती मनामध्ये म्हणते, काय करू? चिंटूला बोलू का? पण यांनी नको सांगितलंय. पण जोपर्यंत मी चिंटूला सांगणार नाही, तोपर्यंत त्याला कळेल कसं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई प्लीज तू बोल ना, मनामध्ये ठेवू नकोस. जे काही आहे ते प्लीज बोल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की अंजलीताई बोला ना. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू तू मला 10 लाख रुपये देऊ शकशील का? तेव्हा अर्णव म्हणतो, काय 10 लाख रुपये? ताई तुला एवढे पैसे कशासाठी हवेत? नाही म्हणजे 10 लाख रुपये मी तुला दिले, पण कशासाठी? तुला एवढे पैसे का हवेत ते सांग ना. तेव्हा अंजली सांगायला सुरुवात करते, अर्णवने एका माणसाला मदत करण्यासाठी हे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा इथे आता सगळेजण शॉक होतात. तेव्हा मामा म्हणतात, अच्छा म्हणजे हे पैसे तुला नको आहेत अंजली, हे पैसे जावई बापूंना हवेत का? तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, बाप रे, म्हणजे एका माणसासाठी एवढी मोठी रिस्क घेतले जावई बापूंनी त्यांना मदत करण्यासाठी. खरंच बाबा जावई बापू ग्रेट आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, म्हणजे त्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, की मला त्यासाठी पैसे हवेत. चिंटू तू एक काम कर, मला उसने देशील का हवं तर? 10 लाख रुपये उसने दे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज तू उसने काय मागतेस माझ्याकडे पैसे? हे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, पण अंजलीताई मला हे अजिबात पटत नाहीये. म्हणजे मी एक बोलू का? म्हणजे जिजूंना तुम्ही सांगा ही केसच सोडून द्या म्हणावं. केसने जर इतका मोठा धोका पत्करावा लागत असेल तर मग ती केस सोडलेलीच बरी ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो की नाही अर्णव सर? तेव्हा अर्णव म्हणतो, हो बरोबर बोलतेस मी सिंदूर. ताई मी काय म्हणतो, जिजूंना सांग त्यांची केस आहे ना देशमाने वकिलांना हँडओव्हर करायला. त्यांचं कसं आहे, त्यांना इथे गुंडांचा बॅकअप आहे, पोलिसांच्या ओळखीचे आहेत, त्यांना काही इतका प्रॉब्लेम होणार नाही. जिजूंच्या जीवावरती बेतणार असेल तर ही केस जिजूंना इथे हँडओव्हर करायला सांग देशमाने वकिलांना. तेवढ्यातच वल्लरीचा फोन आलेला असतो. वल्लरी आता फोनवरती बोलत आपल्या रूममध्ये येते. तेव्हा तिला बातमी कळलेली असते की तिचा बॉक्स सापडलाय. तेव्हा वल्लरीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा मामा म्हणतात की हिचा पाठलाग करायला हवा. नक्की त्या बॉक्समध्ये एवढं काय आहे ते आज मला बघितलं पाहिजे. काय पण दिवस आलेत, त्या बॉक्ससाठी बायकोचा पाठलाग करावा लागतोय, असं आता मामा म्हणत असतात. त्यानंतर इथे आजी मात्र विचारात बसलेली असते. आजीला आठवत असतं, स्वामी गुरुजी म्हणालेले असतात, की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीने पदार्पण केलेलं आहे. तुमच्या घरामध्ये ईश्वरी ही लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे. ती घरामध्ये असेल ना, तर कसलीही कमी पडणार नाही. धन, दौलत, पैसा, अडका, संपत्ती, नाव सगळं काही तुमच्याकडे येईल आणि ती सगळ्यांना एकत्र बांधून सुद्धा ठेवेल. फक्त आता ह्या लक्ष्मीला तुम्ही जपा, तिचा नासूर म्हणून स्वीकार करा, म्हणजे ती तुम्हाला प्रसन्न होईल. तेव्हा इथे आता आजीला अजून एक आठवतं, म्हणजे जेव्हा इथे गुरुजी आलेले असतात, ते म्हणालेले असतात की ही पत्रिका अर्णवच्या पत्रिकेबरोबर जुळतच नाहीये. त्यांचे गुणसुद्धा जुळत नाहीये. उलट जर या दोघांचं लग्न झालं तर दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील, घर उद्ध्वस्त होईल. म्हणजे इथे अर्णवच्या जीवाला धोका निर्माण होईल, अगदी इथपर्यंत सांगितलेलं असतं. तेव्हा आजी म्हणत असते की जर पत्रिकेमध्ये एवढा मोठा दोष आहे तर मग मला समोर जे दिसतंय ते कसं काय दिसतंय, ते कसं काय शक्य आहे? म्हणजे सगळे संकेत ईश्वरीचा नासूर म्हणून स्वीकार कर असेच मला मिळत आहेत. तेव्हा अंजली येते आणि म्हणते, काय गं आजी काय झालं? तुला ज्यूस बरोबरच तुझ्या गोळ्या देऊ का? कसला विचार करतेस तू? तेव्हा आजी म्हणते, अगं बघ ना अंजली, कसला विचार करू मी? गुरुजी काय म्हणाले की ईश्वरी या घरासाठी उत्तम आहे आणि आधीच्या गुरुजींनी मग असं का सांगितलं होतं की हे लग्न झालं तर विनाश होईल म्हणून. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, आजी याचा विचार आता तूच कर. तेव्हा इथे आजी म्हणते, हो मला विचारसुद्धा करायचा आहे आणि मार्गसुद्धा काढायचा आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता मामा आलेले असतात. मामा म्हणतात, अंजली आई मी जरा बाहेर जाऊन आलोच हां, माझं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आजी म्हणते, अविनाश मी काय म्हणते,
तुझी जेवढी काही कामं आहेत ना प्लीज तू बाजूला ठेव आणि माझं काम कर. तेव्हा मामा म्हणतात, "ठीक आहे आई, मी तुझं काम करतो, पण एवढं टेन्शन कसलं आहे?" तेव्हा आजी म्हणते, "तुला एका व्यक्तीला घेऊन यायचं आहे. त्यांना तू इथपर्यंत घेऊन ये." तेव्हा मामा म्हणतात, "नक्की, तू फक्त सांग कुणाला आणायचं आहे." तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्णव आता ऑफिसला जायला निघालेला असतो, तेव्हा तिथे ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही कुठे जाताय? तुम्ही का तयार होताय?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "मी सिंदूर, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मला ऑफिसला जावं लागणार आहे. डोंट वरी, राकेश घरी नाही आहे, तो फार्म हाऊसवरती आहे. सो चिल, घाबरायची गरज नाही आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, आता जरी राकेश घरी असता ना, तरीसुद्धा मी त्याला घाबरले नसते, कारण आता मी त्याला नाही घाबरत सर." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "अरे वाह! ही तर चांगली गोष्ट आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, काय झालंय? तू एवढी खुश का आहेस? त्याचं कारण सांग." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, अहो आपण दोघांनी मिळून त्या राकेशचा प्लॅन फ्लॉप केला पैशांचा. मग मला खुशी नाही होणार का सर?" तेव्हा अर्णव म्हणतो, "ठीक आहे, आपण दोघेजणं मिळून असेच त्याचे सगळे प्लॅन फ्लॉप करायचे." तेव्हा अर्णव म्हणतो, "हे काय? शर्टचं बटन तुटलं. थांब मी चेंज करतो पटकन." ईश्वरी म्हणते, "कशाला सर? एक बटन तर लावायचं आहे ना? थांबा मी बटन लावून देते." तेव्हा अर्णव म्हणतो, "काय? मागच्या वेळेला जेव्हा मी तुला सांगितलं होतं शर्टचं बटन लावायला, तेव्हा तर तू लावलं नव्हतंस. तुला राग आला होता मी बोललो होतो तर." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो सर, कारण तेव्हा मी रागवले होते. तेव्हा मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केला नव्हता. पण आता मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केलाय. हे लग्न माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मग आता मी नाही बटन लावणार तर कोण लावणार?" तेव्हा इथे अर्णव आता मध्येच ओरडतो. ईश्वरी म्हणते, "काय झालं सर? टोचली का सुई?" अर्णव म्हणतो, "नाही, नाही. जर मला सुई टोचली असती तर मी असंच ओरडलो असतो ना." तेव्हा ईश्वरी आता मुद्दामूनच सुई टोचते आणि म्हणते, की "बघितलं सर, जर सुई टोचली असती ना तर तुम्ही असेच ओरडला असतात." कारण तो तेव्हा खरोखरच ओरडलेला असतो. त्यानंतर अर्णव मनामध्ये म्हणतो, की "ईश्वरी तर खूप हॅपी आहे. म्हणजे हीच ती वेळ आहे का माझ्या मनातली गोष्ट ईश्वरीला सांगायची? मी सिंदूरला कुठेतरी बाहेर लंचला बोलावतो आणि मी तिला प्रपोज करतो. तिला सांगतो, की माझं तिच्यावरती किती जास्त प्रेम आहे ते." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, ड्रायव्हर तुला घ्यायला येईल. दुपारी तू तयार राहशील का? मला तुला कुठेतरी घेऊन जायचं आहे. सरप्राईज द्यायचं आहे. ड्रायव्हर तुला घ्यायला येईल. मी सांगेन तिथे ये. लोकेशन मी तुला पाठवेन." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, येईन मी, पण एवढं काय सरप्राईज द्यायचं आहे?" तेव्हा अर्णव म्हणतो, "सरप्राईज आहे ते. तो आल्यानंतर तुला कळेलच." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, की "ठीक आहे सर, मी नक्की येईन." तेव्हा अर्णव जाता जाता तिला म्हणतो, की "हे दुखणं मी लक्षात ठेवेन. ये दर्द हम याद रखेंगे." असं म्हणून तो आता निघून गेलेला असतो. तेव्हा ईश्वरी विचारात पडलेली असते, की अर्णव सर आता मला काय सरप्राईज देणार आहेत? ती सुद्धा विचार करत असते. तेवढ्यातच इथे अर्णवने तिला एका छान रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी बोलावलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, आपण लंचला इथे आलोय, पण अचानकपणे तुम्ही कसं काय प्लॅन केलात, की आपण लंचला इथे आलो?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "कारण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला?" तेव्हा अर्णव इथे म्हणत असतो, की "मी सिंदूर, मी म्हणजे मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "बोला, बोला ना सर." तर पुढील भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरीला बोलायला जाणार, की "आय लव्ह यू." तेवढ्यातच इथे बाजूच्या टेबलवरती एक मुलगा त्याच्या बायकोला म्हणत असतो, की "देवाने तोंड दिलंय ना, मग ते बोलायला दिलंय ना, गप्प का बसायचं? तोंड उघड जरा, त्याने काही शब्द बोल." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "एक मिनिट, काय बोललात हे तुम्ही? तुमच्या बायकोजवळ बोलायची ही पद्धत झाली का? अहो, जर तुमचं तिच्यावरती खरं प्रेम आहे, तर तिला बोलायची काय गरज आहे? ती गप्प राहिली ना, तरीसुद्धा तिच्या मनात काय चाललंय, हे तुम्हाला कळायला हवं." तेव्हा अर्णव इथे येतो आणि म्हणतो, "मी सिंदूर, जर ती बोललीच नाही तर त्याला कसं कळेल? कधी-कधी मुलींनी बोललंसुद्धा पाहिजे ना, त्याशिवाय समोरच्या माणसाला कळत नाही." तेव्हा ईश्वरी म्हणते, "असं कसं कळत नाही? जर प्रेम खरं असेल ना, तर गप्प राहिलं तरीसुद्धा मनातलं कळलं पाहिजे." तेव्हा अर्णव म्हणतो, "बघा, या मुलींना भांडण्यासाठी आहे ना, मूर्खासारखं काहीही कारण पुरेसं असतं. वेडे आहात का तुम्ही?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही असे कसे काय बोललात, की आम्ही मूर्ख असतो म्हणून? मी खरंच सांगते तुम्हाला, की जर प्रेम खरं असेल, तर गप्प राहिलं ना तरीसुद्धा मनातलं कळतं आणि तुम्ही इथे आम्हाला मूर्खात काढलत." तेव्हा अर्णव म्हणतो, "बरं, बरं, ठीक आहे, सॉरी." तेव्हा इथे अर्णव आता म्हणतो, "मी सिंदूर, तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, "खा तुम्हीच एकटे. मला तुमच्यासोबत लंच करायचा नाहीये."
आणि ईश्वरी आता रागावून तिथून निघून गेलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, अगं आता आय लव्ह यू म्हणणार होतो ना तुला आणि लगेच निघून गेलीस. आता तू जर अशीच करत राहिलीस तर माझ्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे मी तुझ्यासमोर कसं काय बोलणार आहे?" असं अर्णव म्हणत असतो.